NMC नागपूरची एक्झाम 20 तारखेपासून चालू होणार आहे. तर त्याच्या रिलेटेड खूप सारे कॅन्डिडेटचे क्वेश्चन आले होते मला, की पेपर इंग्लिशमध्ये असेल का मराठीमध्ये असेल, लँग्वेज कोणती असेल? हे बघा, मी ते ऑलरेडी ग्रुपवर पण एक्सप्लेन केलेलं होतं. आता तुम्हाला एक मॉक टेस्ट दाखवतो, जे NMCनंच त्यांच्या वेबसाईटवर दिलेलं आहे, की ॲक्चुअल पेपर कसा असेल तिथे तुम्हाला पेपर कसा दिसेल. तर हे बघा, तुम्ही NMCच्या वेबसाईटवर गेले तर तुम्हाला इथे ऑलरेडी स्टॅटिक मॉक लिंक हा वाला ऑप्शन दिसेल. तर इथं तुम्हाला बघता येईल जाऊन तुम्हाला या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला हे वालं पेज दिसतं. हे कधी दिसतं? ज्यावेळेस तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन करता. तुम्हाला ज्या काही हॉलमध्ये तुमचं एक्झामिनेशन आहे तिथं रजिस्ट्रेशन करून तुम्ही आतमध्ये गेलं. तुम्हाला जो पी-सी अलॉट झाला आहे, त्या पी-सीवर तुम्हाला ही वाली स्क्रीन दिसेल आणि तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यास जो काही फोटो कॅप्चर केला आहे त्यांनी तिथं, तर तो इथं राईट साईडला वर कॉर्नरमध्ये इथे तुमचा फोटो दिसेल आणि जिथं हे जॉन स्मिथ वगैरे नाव आहे ना, तिथं तुमचं नाव येईल. ठीक आहे. तर हे वाली स्क्रीन दिसेल तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये ज्यावेळेस तुम्हाला जो काही पी-सी अलॉट झाला, ज्या पी-सीवर तुमची एक्झाम होणार आहे, त्या पी-सीवर दिसेल. ओके. ही वाली स्क्रीन असेल. सगळ्यात पहिलं लॉग इनमध्ये बघा वर हे 111 आहे. तिथं ऑलरेडी तुमचा एक रजिस्ट्रेशन आय डी असेल. ते तुम्हाला काही करण्याची गरज नाही. फक्त हे जे लॉकवालं जे चिन्ह आहे ना, तर तिथं पासवर्ड टाकायचा असतो. आता इथं यांनी डॉट डॉट दिले ते ऑलरेडी पासवर्ड आहे. तर तुम्हाला पासवर्ड तिथं सांगितला जाईल. तिथं हे ब्लँक असेल. तुम्हाला तिथं पासवर्ड टाकायचा असेल इथे. तर पासवर्ड मोस्टली तुमचा डेट ऑफ बर्थ किंवा रजिस्ट्रेशन नंबर असं काहीतरी असं ते सांगतात तुम्हाला एक्झामिनर सांगतात, की पासवर्ड तुमचा हा आहे. समजा डेट ऑफ बर्थ आहे, तर इथं जो कीबोर्ड दिसतोय, सिलेक्ट कीबोर्ड लेआउट, त्याला क्लिक करायचं आणि सर्व माऊसनं करायचं. त्याच्यामध्ये कीबोर्डचा कुठंच यूज लागणार नाही तुम्हाला. तर माऊसनं त्याच्यावर सिलेक्ट करायचं. समजा तुमची डेट ऑफ बर्थ आहे 4, तर 04 त्याच्यानंतर महिना 6वा आहे, तर 06/1995 हे असं सिलेक्ट करायचं. जर समजा काही चुकलं तर इथून बॅकस्पेस करा आणि जर तुमचा पासवर्ड टाकून होईल, हे कट करा. तुमचा जो काही पासवर्ड टाकला असेल, त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, लॉग इन करायचं. इथं साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर तुमची ही वाली स्क्रीन ओपन होईल, इन्स्ट्रक्शनवाली. ओके. या इन्स्ट्रक्शनमध्ये बघा, हे इंग्लिशमध्ये आहेत इन्स्ट्रक्शन सर्व. हेच इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथं व्ह्यू इन इंग्लिश आहे वर राईट साईडला कॉर्नरमध्ये. याला तुम्ही सिलेक्ट केलं तर इथं मराठी पण ऑप्शन आहे. मराठी केलं तर तुम्हाला हे इन्स्ट्रक्शन मराठीमध्ये पण दिसतील. हे फक्त जी लँग्वेज चूज केली ना, तुम्ही ही केली फक्त ह्या इन्स्ट्रक्शनसाठी. ही पेपरची लँग्वेज नाही. याच्यानं फक्त तुम्हाला हे व्ह्यू इन इंग्लिश किंवा मराठी बस असं तुम्हाला हे दोन्ही इन्स्ट्रक्शन बघायला मिळतील. ठीक आहे. कॉमन इन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये, इतकं काही नाही. याच्यामध्ये बघा हे 5च कोड तुम्हाला कलर कोड फक्त इम्पॉर्टंट आहे, की सगळ्यात पहिलं व्हाईट. आता मी तुम्हाला पुढे एक्झाम स्टार्ट करून पण दाखवतो कशी असेल. एक व्हाईट असतं म्हणजे तुम्ही आणखीन तो प्रश्न बघितलाच नाही. त्याच्यानंतर दुसरा आहे की रेड म्हणजे तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं, बघितलंय पण उत्तर दिलं नाही. ग्रीन म्हणजे तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलंय त्याचं. ठीक आहे. हे पर्पल कशासाठी असतं? जर तुम्ही उत्तर दिलं नाही, पण तुम्हाला वाटलं की नाही मी याच्यावर नंतर विचार करेन. तुम्ही त्याला मार्क फॉर व्ह्यू करून ठेवले. मला नंतर लक्षात राहण्यासाठी मला हे क्वेश्चन परत बघायचं आहे. तर त्याला जर तुम्ही मार्क करून ठेवलं तर ते असं पर्पलमध्ये दिसतं. आणि 5वं असतं की समजा हे पर्पलमध्ये दिसत आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला ग्रीनमध्ये काहीतरी दिसत आहे असं छोटा बॉक्स. याचा अर्थ तुम्ही त्याचा आन्सर दिलंय, पण तरी पण तुम्हाला परत काहीतरी बघायचा आहे. तो क्वेश्चन तुम्हाला परत बघायचा म्हणून तुम्ही त्याला एक खूण करून ठेवली आहे मार्क फॉर व्ह्यू असं खूण करून ठेवले. तर त्यावेळेस हे असं छोटा ग्रीन बॉक्स दिसतो पर्पलच्या खाली. ओके. चला. हे इन्स्ट्रक्शन असतात. मी दाखवतो आता पुढे कसं असतं. त्याच्यानंतर तुम्ही हे खाली स्क्रोल डाऊन केलं की इकडे बघा इथं नेक्स्ट म्हणून ऑप्शन येईल. तुम्हाला हे नेक्स्टवर क्लिक करायचं. तुमचं नेक्स्ट पेज ओपन होईल. याच्यामध्ये पण हेच इन्स्ट्रक्शनच आहे दुसऱ्या पेजवर पण. याच्यामध्ये हे 4 सेक्शन आहेत. 1, 2, 3, 4, 25 क्वेश्चन, 100 मार्क्स. ठीक आहे. हे आता जस्ट त्यांनी डेमो दिले. पण आपल्यासाठी हे थोडं वेगळं असेल. आपल्यासाठी काय असेल इथं नर्सिंगसाठी इथं टेक्निकलचे 14 40च क्वेश्चन आहेत 40 आणि नॉन टेक्निकलचे 15 आहेत. तर 15, 15, 15 सेक्शनचे असे म्हणजे क्वेश्चन 100च राहतील. इथे टोटल 100च क्वेश्चन राहतील आणि 200 मार्क राहतील. वेळ 2 तास राहील. ठीक आहे. आता हे डेमो आहे म्हणून त्यांनी वेगळं दिले 25-25 आपलं 15, 15, 15चे असे 4 सेक्शन राहतील आणि 60 तुमचा नॉन टेक्निकलचा आणि 40 नर्सिंगचे. ओके. चला 2 तास वेळ राहील. हे डेमो इन्स्ट्रक्शन आहेत फक्त. असं हे इन्स्ट्रक्शनपासून खाली आले तुम्ही, तर इथे खाली बघा हे पण इन्स्ट्रक्शन सेम तुम्हाला हे व्ह्यू इन मराठी तेच तुम्हाला मराठीमध्ये पण बघता येतील आणि हेच तुम्हाला इंग्लिशमध्ये पण बघता येईल. ओके. चलो. खाली आल्यानंतर इथे बघा चूज युअर डिफॉल्ट लँग्वेज हा एक ऑप्शन आहे. तर हा जो ऑप्शन आहे ना, हा महत्त्वाचा आहे. हे इतक्या वेळ तुम्ही जे वर राईट साईडला कॉर्नरमध्ये करत होते, हे फक्त इन्स्ट्रक्शन मराठी, इंग्लिशमध्ये होते. ओके. बघा, आता इथे काय की डिफॉल्ट लँग्वेज इंग्लिश की मराठी.
म्हणजे तुमचा पूर्ण पेपर कुठल्या लँग्वेजमध्ये पाहिजे तुम्हाला? डिफॉल्ट लँग्वेज काय? समजा मी इंग्लिश चूज केली. ठीक आहे. तर डिफॉल्ट सगळे क्वेश्चन इंग्लिशमध्ये येतील आता. पूर्ण पेपर तुमचा इंग्लिशमध्ये दिसेल. मग याचा अर्थ तुम्ही इंग्लिश केलं तर पुन्हा चेंज करू शकणार नाही का? तुम्ही चेंज करू शकता. मग तो इंडिव्हिज्युअल तुम्हाला तो एखादा प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये बघायचा आहे. तर तुम्ही तिथल्या तिथं चेंज करू शकता. पण डिफॉल्ट इंग्लिश येईल. पुढला क्वेश्चन मग परत इंग्लिशमध्येच येणार. त्याच्या पुढला पण इंग्लिशमध्येच येणार. तुम्हाला जो बघायचा आहे मग तुम्हाला डिफॉल्ट चेंज करावं लागणार. समजा इथून तुम्ही मराठी केलं. डिफॉल्ट लँग्वेज मराठी चूज केली. तर तुमचा पूर्ण पेपर मराठीमध्ये येईल. तुम्हाला जो क्वेश्चन समजा इंग्लिशमध्ये बघायचा आहे, तर तिथल्या तिथं तुम्हाला ते चेंज करता येईल. पण डिफॉल्ट मराठी राहील. ओके. तर समजा मी इथं मराठीच्या ऐवजी इंग्लिश करतो डिफॉल्ट लँग्वेज चूज. ओके. त्याच्यानंतर इथं राईट साईडला लेफ्ट साईडला जो चेक बॉक्स दिसतो याच्यामध्ये क्लिक करायचं. त्याच्याशिवाय हे आय एम रेडी टू बिगिन याच्यावर क्लिक नाही होणार आहे बघा. असं कर्सर रेडमध्ये तर नाही होत क्लिक. ज्यावेळेस तुम्ही चेक बॉक्सवर क्लिक करता त्यावेळेस येतात. ओके. चला आय एम रेडी टू बिगिन याच्यावर क्लिक करायचं. एक्झाम स्टार्ट होईल. ते कधी क्लिक करायचं ते तुम्हाला एक्झामिनर सांगतात. ते कधी तुम्ही क्लिक केल्याने एक्झाम स्टार्ट होत नाही. ते टायमर दाखवतो स्क्रीनवर, की इतका वेळ आहे आणखी तुमची एक्झाम आणखीन 5 मिनिटांना चालू होणार आहे, 10 मिनिटांना चालू होणार आहे, दाखवतो. ज्यावेळेस टाईम होईल, ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस क्लिक करायचं, मग एक्झाम स्टार्ट होईल. ओके. चला. बघा आता हा असा सेक्शन असेल. याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसतील सेक्शन वाईज. आता आपले टेक्निकल, नॉन टेक्निकलचा जो काही ग्रुप असेल, इथे दिसेल समजा ग्रुप ए, इथं वर दिसतं ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी. याच्यामध्ये सेक्शन दिसतील तुम्हाला हे फर्स्ट सेक्शन, सेकंड सेक्शन. याच्यामध्ये इथं मराठी आहे, इंग्लिश आहे, इंटेलेक्चुअल, जनरल नॉलेज आणि डोमेन स्पेसिफिक म्हणजे समजा हा नर्सिंगवाला सेक्शन राहील आपला. नर्सिंगचे जे आपले समजा 40 क्वेश्चन आहेत ते इथे दिसतील तुम्हाला. या डोमेन स्पेसिफिक या क्वेश्चनमध्ये, सेक्शनमध्ये. ठीक आहे. हे 4 सेक्शन मराठीचे 15, इंग्लिशचे 15, इंटेलेक्चुअलचे 15 आणि जनरल नॉलेजचे 15 असे 60 आणि हा लास्टवाला सेक्शन याला क्लिक केलं तर ते 40 क्वेश्चन तुम्हाला दिसतील. ओके. चला सगळ्यात पहिले बघू आता हे मराठीचा. हा क्वेश्चन आपण सेक्शन ओपन केला. तर राईट साईडला इथं टोटल क्वेश्चन दिसतात. इथं त्यांनी डेमो आहे म्हणून फक्त 4 दाखवले. तर इथं तुम्हाला असं 15 दिसतील. 15-15चे सेक्शन आहेत आपले. जसं आपण डोमेन स्पेसिफिक बघू. इथं यांनी किती 10 दाखवलेत. ठीक आहे. आपल्या इथं किती असणार नर्सिंगमध्ये 40 असणार. इथं 40 नंबरपर्यंत दिसतील राईट साईडला. हे डोमेन स्पेसिफिक जे दिसते राईट साईडला त्याच्यामध्ये. ओके. चला मराठीचं आहे. तर हे 15-15 सेक्शन आहेत. तुम्हाला इथं 15 क्वेश्चन दिसतील. हा पहिला क्वेश्चन आहे. आता बघा पहिला क्वेश्चन आहे. तुम्ही इकडं राईट साईडला बघा हा रेड दिसतोय. म्हणजे तुम्ही बघितलाय आणखीन याला काही चूज केलं नाही. बाकीचे व्हाईट दिसत आहेत. व्हाईट म्हणजे ह्या 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर व्हाईट दिसतोय. ह्याचा अर्थ तुम्ही आणखीन तो क्वेश्चन बघितलाच नाही. हा 1 नंबरचा रेड आहे. त्याचा अर्थ तुम्ही तो क्वेश्चन बघितला. आता स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. आता बघा ह्याच्यापैकी समजा आपण ऑप्शन बी सिलेक्ट केला. मी याचं ऑप्शन बी सिलेक्ट केलं आणि सेव्ह अँड नेक्स्ट केलं. म्हणजे मी आन्सर सबमिट केलं. चला आता 2 नंबरचा क्वेश्चन बघा. हे 2 वर रेड आलं इकडं आणि 1 नंबरचा ग्रीन झाला. याचा अर्थ की 1 नंबरचं तुम्ही आन्सर सबमिट केलेलं आहे. तुम्ही आता 2 नंबरवर आले आणि 2 नंबरचा क्वेश्चन बघताय. ठीक आहे. 3 आणि 4 आणखीन वाईट आहे. याचा अर्थ तुम्ही आणखीन तो क्वेश्चन बघितलाच नाहीये. ओके. चला. त्याच्यानंतर हा बघा इथं लेफ्ट टायमर एक वर दिसेल तुम्हाला स्क्रीनवर राईट साईडला वर बघा इथं लेफ्ट टायमर इथं तुम्हाला उलटी घडी चालू असेल बघा 27 मिनिट 48 सेकंद 47 46 हे उलटा टायमिंग चालू आहे. तर सेम तुम्हाला एक्झाममध्ये 120 मिनिटाचा 2 तासाचा पेपर आहे तर 120 मिनिटापासून असा उलटा टायमर चालू होईल. म्हणजे तुम्हाला किती वेळ आणखीन परीक्षेचा टाइम बाकी आहे तो इथे दिसेल स्क्रीनवर. ओके. चला हा आपण क्वेश्चनचं बघत होतो. आता बघा हा दुसरा क्वेश्चन आहे. तर ह्याच्यामध्ये समजा मी याला काहीच ऑप्शन चूज केलं नाही. मला या क्वेश्चनचा आन्सर येत नाही 2 नंबरच्या. मी सेव्ह अँड नेक्स्ट केलं. बघा आता 2 नंबरचा रेडच आहे. आता मी 3 नंबरच्या क्वेश्चनवर आले. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 इथं दिसतोय स्क्रीनवर आणि राईट साईडला पण बघा इथं 3 नंबरचं दिसतोय तुम्हाला रेडमध्ये. हा 2 नंबर रेडमध्ये गेला का? कारण मी 2 नंबरचा बघितला, पण मी त्याचं आन्सरच केलं नाही. काहीच आन्सर चूज केलं नाही. ठीक आहे. आता 4 नंबरचा व्हाईट आहे कारण 4 नंबरचा आणखी मी बघितलाच नाही. ओके. समजा आता मी काय केलं, की 3 नंबरच्याचं ऑप्शन सिलेक्ट केलं. ऑप्शन 2 सिलेक्ट केलं मी 3 नंबरच्याचं. ओके. आणि मला वाटलं, की नाही मला ह्याला नंतर परत एकदा विचार करायचा आहे ह्या क्वेश्चनवर मला. मग इथं बघा लेफ्ट साईडला खाली मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट असा क्वेश्चन आहे. मग याला तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट क्वेश्चनला मार्क केला आणि पुढे केलं तुम्ही. ठीक आहे. तर आता बघा आपल्या सेक्शनमध्ये कसं झालं? बघा ह्या 3 नंबरच्या क्वेश्चनला आलं इथं खाली पर्पलमध्ये आणि खाली ग्रीन डब्बा आला छोटासा. याचा अर्थ काय? की तुम्ही त्याचा आन्सर दिलंय, पण तुम्ही त्याला एक खूण करून ठेवली मार्क करून ठेवले, की नाही मला याच्यावर परत विचार करायचा आहे ह्या क्वेश्चनवर. ओके. बघा आता याचा मार्क काउंट होतो का नाही? समजा तुम्ही क्वेश्चन सोडवत गेले आणि पेपरचा टाईम संपला आणि एक्झाम संपली. तर ज्याच्या इथं एंडला असं ग्रीन चिन्ह दिसतं ना, म्हणजे तुम्ही आन्सर दिलंय. तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवले. तुम्हाला नंतर त्याच्याबद्दल विचार करायचा आहे. पण तो क्वेश्चन तुम्ही मार्क तर केलाय. त्याचा आन्सर तर चूज केलेला आहे. आता हा 3 नंबरचा क्वेश्चन मी ओपन करा बघा हे बघा. मी ऑप्शन 2 चूज केलेलं होतं. मी फक्त खूण करून ठेवली होती, की हां, मला नंतर विचार करायचा आहे. समजा मला वेळ नाही मिळाला.
तर मग ह्या क्वेश्चनचा मार्क मिळेल का नाही मिळेल? तर मिळणार. का? कारण तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केलंय. तर तुम्हाला याचा मार्क मिळणार. समजा बघा आता मी 2 नंबरचा क्वेश्चन परत ओपन करतो. हा 2 नंबरचा क्वेश्चन ज्याचं मी आन्सरच दिलं नव्हतं. तो रेडमध्ये दिसत होता बरोबर. आता 2 नंबरवर क्लिक केलं तर 2 नंबरचा क्वेश्चन. कोणत्याही क्वेश्चनवर क्लिक करा तो क्वेश्चन ओपन होतो. ओके. तर 2 नंबरवर ओपन केलं, हा ओपन झाला. समजा मी याचं आन्सर मला हे केलं नाही, आन्सर क्लिक केलं नाही, मला याचा आन्सर येत नाही. ठीक आहे. आणि मी ह्याला काय केलं, पण मला वाटलं की नाही मी नंतर विचार केला तर मला याचा आन्सर येऊ शकतो. मी याला मार्क फॉर रिव्ह्यू केलं. ओके. आणि गेलो आता नेक्स्ट क्वेश्चनवर. बघा आता इकडे राइट साइडला बघा. 2 नंबरला पण पर्पल आहे, 3 नंबरला पण पर्पल आहे. पण 3 नंबरच्या क्वेश्चनला ना असा छोटा ग्रीनमध्ये बॉक्स दिसतोय खालच्या साईडला. याचा अर्थ काय की तुम्ही त्याचा आन्सर दिलंय, पण नंतर विचार करण्यासाठी तुम्ही त्याला मार्क करून ठेवले. आणि ह्या 2 नंबरच्या मध्ये काय नाही, फक्त पर्पल दिसतोय. ह्याचा अर्थ काय? बघा हे 2 नंबरचा क्वेश्चन तुम्ही ह्याच्यात काहीच ऑप्शन सिलेक्ट केलं नाही. ठीक आहे. काहीच ऑप्शन सिलेक्ट केलेलं नाही. मग अशा वेळेस मार्क कुणाची मिळतील? तर ह्या 3 नंबरच्या क्वेश्चनचे मिळतील. ठीक आहे. तुम्ही खून जरी करून ठेवली असेल, पण तुम्ही त्याचा ऑप्शन तरी सिलेक्ट केले ना. मग ह्या ऑप्शनचं कन्सिडर जर तो ऑप्शन बरोबर असेल तर तुम्हाला त्याचा मार्क मिळेल किंवा नसेल तर त्याचा मार्क मिळणार नाही, जे काही असेल. पण त्याचं आन्सर कन्सिडर केलं जाणार ह्या 3 नंबरच्या क्वेश्चनचं. 2 नंबरच्या क्वेश्चनचं काहीच कन्सिडर केलं जाणार नाही. का? कारण तुम्ही तिथं मार्कच हे केला नाही. तुम्ही तिथं क्वेश्चनचं काही आन्सरच मार्क केलं नाही तुम्ही तिथं. त्याच्यामुळे तो पकडला जाणार नाही काउंटिंगमध्ये. काउंटिंगमध्ये कुठला पकडला जाणार? हा 3 नंबरला पकडला जाणार. ओके. तुम्हाला हे सर्व कलर कोड कळाले आता, की ग्रीन म्हणजे काय असतं? की हां, कन्फर्म तुम्ही आन्सर दिले. हा फक्त पर्पल म्हणजे काय? की तुम्ही त्याला फक्त खून करून ठेवली. ठीक आहे. आता एक आपण परत बघू. बघा 1 नंबर रेड म्हणजे तुम्ही बघितलंय, अजून आन्सर सिलेक्ट केलेला नाही. ओके. चला 2 नंबरवर समजा याचं मी ऑप्शन सिलेक्ट केले आणि मार्क फॉर रिव्ह्यू केले. तिसरा मी फक्त मार्क फॉर रिव्ह्यू केले. ओके. आणि चौथा ऑप्शन पण सिलेक्ट केले आणि सेव्ह अँड नेक्स्ट केले. बघा आता तुम्हाला 4ही ऑप्शन बघायला मिळतील. आता 1 नंबरचाच काय मी बघितलंय, ऑप्शन सिलेक्ट पण केलं नाही. 2 नंबरचा हा पर्पलमध्ये दिसतोय, खाली ग्रीनमध्ये बॉक्स दिसतोय. ह्याचा अर्थ तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केले, पण एक मार्क करून ठेवले, की नाही मला नंतर विचार करायचा याच्यावर. पण तुम्हाला नाही जरी वेळ मिळाला, तरी ते काय करणार, क्वेश्चनचा टाईम संपला तर हा 2 नंबरचा ऑप्शन तुमचा फायनल पकडला जाणार, की हां, तुम्ही 2 नंबरचा ऑप्शन चूज केलं होतं, तो तुमचा फायनल आन्सर राहील. 3 नंबर बघा, 3 नंबरमध्ये फक्त पर्पल का दिसतोय? पर्पलचा अर्थ तुम्ही खून करून ठेवले, की मला नंतर विचार करायचा, पण तुम्ही त्याचं काहीच ऑप्शन सिलेक्ट केलं नाही. तर हा कुठंच कन्सिडर केला जाणार नाही. ह्याचं काय पकडणार? सरळ-सरळ हा रेडसारखं पकडलं जाणार. फायनल एक्झाम संपली तर हा रेडसारखा पकडला जाणार, की म्हणजे तुम्ही त्याचं काहीच आन्सर दिलं नाही. हा 3 नंबर आणि 1 नंबर सेम आहे. पण फक्त हा 3 नंबर पर्पलमध्ये का दिसतोय? कारण तुम्ही खून करून ठेवली नाही, मला ह्याच्यावर परत विचार करायचा आहे ह्या क्वेश्चनवर. त्याचं तुम्ही काही आन्सर दिलं नाही. मग काउंटिंगमध्ये हा 3 नंबरवाला पण पकडला जाणार नाही आणि 1 नंबरवाला पण पकडला जाणार नाही. पण ज्यावेळेस हा सेक्शन छोटा आहे, इथे 10च क्वेश्चन दिसतात म्हणून तुम्हाला समोर वाटतंय. पण ज्यावेळेस 40चा सेक्शन येईल नर्सिंगचा, तुम्ही एखाद्या क्वेश्चनवर विचार करायचा आहे तुम्हाला नंतर. पुन्हा कुठं शोधत बसणार आहे? ते 40 क्वेश्चन कुठं हुडकणार आहे तुम्ही परत? कोणता क्वेश्चन होता? मग तुम्ही असं मार्क करू शकता. 3 नंबरचा क्वेश्चन होता समजा. मी ह्याला मार्क फॉर रिव्ह्यू केला. असं पर्पलमध्ये येणार इथं. म्हणजे हां, ठीक आहे. तुम्हाला नंतर दिसेल क्लिअरली, अच्छा हां, मी हा क्वेश्चन ठेवला होता नंतर विचार करायला. ओके. चला, याचा यूज एवढाच आहे. पण हा 3 नंबरचे काउंटिंगमध्ये येत नाही. जर पेपरचा टाईम संपला तर याचं काहीच आन्सर कन्सिडर केलं जाणार नाही. हा ब्लँक राहील, हा रेडसारखा. हे 1 आणि 3 सेम. ठीक आहे. याचा पण आन्सर नाही, 3 नंबरचा पण आन्सर नाही, काही नाही. हां, हे 2 नंबर आणि 4 नंबर जे आहेत ना, त्याचे आन्सर कन्सिडर केले जाणार. हा 4 नंबरचा तुम्ही काय ऑप्शन 4 सिलेक्ट केले ना, ओके, तो 4 आन्सर कन्सिडर करणार. तो बरोबर असेल, चूक असेल तो नंतर. ठीक आहे. पण ते ऑप्शन पकडणार त्यांनी, की तुम्ही 2 नंबर ऑप्शन चूज केले. हा 2 नंबरचा क्वेश्चन. पर्पलमध्ये जरी असेल, पण खाली ग्रीन बॉक्स दिसतो, ह्याचा अर्थ काय? तुम्ही त्याचं ऑप्शन सिलेक्ट केलंय. हे बघा, हे ऑप्शन 2 मी सिलेक्ट केलंय त्याचं. तर हा पण पकडला जाणार. ठीक आहे. मग तो बरोबर असेल तर त्याचा मार्क मिळेल, नसेल तर त्याचा मार्क मिळणार नाही, पण तो ऑप्शन पकडला जाणार. ओके. कळाले सर्व कलर कोड काय असतं? बघा, याच्या आधी समजा तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचा तुम्ही 4चा आन्सर तुम्ही दिलं तर 2. तुम्हाला ऑप्शन वाटलं नाही मला याचं ऑप्शन हे तिसरं करायचंय. करू शकता. पण तुम्ही नुसतं असं क्लिक केल्यानं आन्सरचे मग परत तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करावं लागेल. मग आता ते ऑप्शन आता बघा परत 4 वर जाऊन बघा. बघा हे ऑप्शन 3 आता सिलेक्ट झालं तिथं. ओके. तुम्ही नुसतं असं समजा मी ऑप्शन 2 वर एक पहिल्या नंबरवर क्लिक केलं आणि मी डायरेक्ट पुढल्या क्वेश्चनवर गेलो इथून 5 नंबरवर किंवा 6 नंबरवर गेलो. परत बघा तुम्ही 4 वर जाऊन बघा ते ऑप्शन सिलेक्ट नाही झालं. ते गेलं उडून. तुम्ही जर ऑप्शन चेंज करताय, तुम्ही आन्सर चेंज करू शकता. पण तिथं मग प्रत्येक वेळेस तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करावं लागेल. हे बघा हे सेव्ह अँड नेक्स्ट. तर ते ऑप्शन सेव्ह होतं. ओके. बरं समजा आता तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केलं. हे 4 नंबरचा क्वेश्चन बघू. तुम्ही याचा ऑप्शन किंवा 7 नंबरचा घ्या. याचा ऑप्शन मी सिलेक्ट केलं. ऑप्शन 1 सिलेक्ट केले मी.
आता तुम्हाला वाटलं की नाही मला ह्याचं मी आन्सर सबमिट बी केलं. बघा सेव्ह नेक्स्ट केलं. हे 7 नंबर ग्रीनमध्ये आलं. तुम्हाला वाटलं नाही मला ह्या क्वेशनचा आन्सरच द्यायचं नाही. आता स्टेट गव्हर्नमेंटची एक्झाम येते निगेटिव्ह मार्किंग नाही. तर तुम्ही सगळे सिलेक्ट करा. पण हे कधी कामाला येतं समजा निगेटिव्ह मार्किंग वगैरे असेल किंवा ह्याने समजा निगेटिव्ह मार्किंग चालू केली. तुम्हाला वाटलं नाही हे क्वेश्चनचा आन्सर मला नाही द्यायचं. निगेटिव्हमध्ये जाऊ शकते. हे रॉंग वाटायले मला. तुम्ही काय करायचं? हे बघा क्लिअर रिस्पॉन्स आहे इथं. क्लिअर रिस्पॉन्स या क्लिअर रिस्पॉन्सला करायचं गेलं तुमचं ते ऑप्शन उडून गेलं. 7 नंबर बघा आता परत रेडमध्ये गेलं. याचा अर्थ काय? की आता त्या क्वेश्चनचं तुम्ही आन्सर दिलं नाही. तो रेड आहे. तो फक्त बघितलाय क्वेश्चन तुम्ही, पण त्याचं तुम्ही आन्सर दिलं नाही. ओके. मग ह्याचा अर्थ तुम्ही क्वेश्चनचे आन्सर तुम्ही सिलेक्ट केले. बघा हे 4 नंबरचं आपण सिलेक्ट केलं. क्लिअर रिस्पॉन्स करा. बघा हे 4 नंबर रेडमध्ये गेलं. म्हणजे तुम्ही त्याचा आन्सरच दिलं नाही असं होतं. ठीक आहे. सिलेक्ट केलं तुम्ही आता आणि तुम्हाला ते सबमिट करायचे. तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. कळलं? ॲट द एंड तुम्ही एवढं लक्षात ठेवा, हे राइट साइडला ना तुम्हाला फक्त हे ग्रीन दिसले पाहिजे. हे 4 नंबर ग्रीन दिसतंय किंवा हे 2 नंबरला पण पर्पलमध्ये छोटं ग्रीन दिसतंय. जे ग्रीन दिसतायत ना, तेवढेच फक्त आन्सर गव्हर्नमेंट म्हणजे एक्झाम कन्सिडर करणार, की हां, तुम्ही एवढ्याच क्वेश्चनचा आन्सर दिले. बाकी हे रेड, व्हाईट किंवा हे प्लेन पर्पल हे तिन्ही बिलकुल कन्सिडर करणार नाहीत. रेडचा अर्थ काय? तुम्ही बघितलं आन्सर दिलं नाही. फक्त पर्पल काय? तुम्ही खून करून ठेवले पण त्याचा बी आन्सर दिला नाही. व्हाईटचा अर्थ काय? तुम्ही आणखीन तो क्वेश्चनच बघितला नाही. म्हणजे ह्या तिन्हीचे तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. फक्त ग्रीन झालंय का बघायचं. ॲट द एंड पेपर तुम्हाला सर्व कसा दिसला पाहिजे? निगेटिव्ह मार्किंग नाही, सगळ्याचे आन्सर देऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. बघा हे सेव्ह नेक्स्ट, सेव्ह नेक्स्ट करायचं ऑप्शन सेव्ह नेक्स्ट. मग मी सगळ्यांचे आन्सर सेव्ह नेक्स्ट करतो. बघा आता इकडे राईट साईडला सर्व ग्रीन ग्रीन दिसतंय तुम्हाला. तर असं ग्रीन दिसलं पाहिजे. ह्याचा अर्थ की हां, तुम्ही एवढे ऑप्शन सिलेक्ट केलेत. बघा आता मी 7ही इकडे राईट साईडला ग्रीन दिसतायत. म्हणजे आता हे कन्सिडर केले जाणार. 8वा मी बघितला पण आन्सर दिला नाही. ओके. 9वा मार्क फॉर यू केलाय. फक्त पर्पल दिसला इकडं राईट राईट साईडला. नाही त्याचा बी मार्क मिळणार नाही कारण की मी चूजच केलं आहे. समजा मी ह्याचं ऑप्शन सिलेक्ट केले आणि मार्क फॉर यू केले. याचा अर्थ काय? मग त्याचं कन्सिडर केलं जाणार. बघा हे 10वा दिसतंय इथं ग्रीन. त्याचं आन्सर कन्सिडर केलं जाणार. ओके. चला. आता हे एक झालं. कलर वरून कळणार की तुम्हाला कोणतं कोणतं काय आहे. मी काय म्हणलं होतं डिफॉल्ट लँग्वेज आपण मराठी आपलं इंग्लिश सिलेक्ट केली होती त्याच्यामुळे बघा प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसतोय. ठीक आहे. इंग्लिश आता मराठीचा तर इंग्लिशमध्ये दिसणार नाही तो इंग्लिशमध्येच राहील. ठीक आहे. चला हा इंग्लिशमध्ये दिसतोय डोमेन स्पेसिफिक हा बी इंग्लिशमध्ये दिसतोय. समजा तुम्हाला हा स्पेसिफिक क्वेश्चन आता मराठीमध्ये बघायचा आहे. तर इथं बघा हे व्ह्यू इन इंग्लिश आहे. याला काय करा मराठी करा. बघा हा प्रश्न झाला मराठीमध्ये. मी म्हणलं तर तुम्ही इन बिटवीन एक्झाममध्ये पण लँग्वेज चेंज करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. तर कुठून करायची? इथं हे व्ह्यू इन आहे. इथून सिलेक्ट करायचं मराठी का इंग्लिश. तुम्ही तो क्वेश्चन इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये कसाही बघू शकता. इथल्या इथं पण. ठीक आहे. मग आता आपण डिफॉल्ट इंग्लिश चूज केली होती. बघा पहिला क्वेश्चन इंग्लिशमध्ये, दुसरा क्वेश्चन ठीक आहे मी ते चेंज केलं होतं. ओके चला. पहिला क्वेश्चन इंग्लिशमध्ये, दुसरा इंग्लिशमध्ये, तिसरा इंग्लिशमध्ये. का? आपण डिफॉल्ट लँग्वेज इंग्लिश चूज केली आहे म्हणून. पण समजा तुम्हाला वाटलं नाही मला 2 नंबरचा क्वेश्चन समजत नाही, मला मराठीत बघायचा आहे. मग एक डिफॉल्टच्या ऐवजी चेंज करायचं इंग्लिशमधून मराठी करा. मग सगळी चेंज झाली का? नाही. मग फक्त एकाच क्वेश्चनची झाली चेंज. आता पुढला क्वेश्चन बघा. बघा 3 नंबर याच्यामध्ये आता हे डिफॉल्ट मराठीमध्ये आले. हे इंग्लिश करा. ठीक आहे. बघा हे इंग्लिश, इंग्लिश ठीक आहे. म्हणजे तुम्ही इन बिटवीन पण चेंज करू शकता. आपण 2 नंबरचा मराठीमध्ये बघितला होता. हा बघा 2 नंबर आता मराठीमध्ये दिसतोय. 1 नंबर आपण इंग्लिशमध्ये बघितला होता. 3 नंबर इंग्लिशमध्ये, 4 नंबर इंग्लिश, 5 नंबर इंग्लिश. ओके. म्हणजे इन बिटवीन पण तुम्हाला लँग्वेज चेंज करता येते. काही प्रॉब्लेम नाही. ओके. टायमरचं तुम्हाला सांगितलं इथं लेफ्ट साइड वर राईट साइडला इथं लेफ्ट टायमर दिसेल. तिथून तुम्हाला टाईम किती शिल्लक राहिला एक्झामचा आणखीन कळेल. तर इतकं असतं डेमो लँग्वेज डेमो पेपर असा असतो. बघा इथे दाखवले 4 सेक्शन. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा तुम्ही कोणताही सोडू शकता आणि हा लास्टवाला समजा आपला नर्सिंगवाला. याच्यामध्ये 40 सेक्शन 40 क्वेश्चन असतील. याच्यामध्ये 15, 15, 15 क्वेश्चन असतील. ओके. याच्यामध्ये एक्झाम सबमिट करायची वगैरे काही गरज नाही. ज्यावेळेस पेपर संपेल, ऑटोमॅटिकली युअर एक्झाम एंड म्हणून ऑटोमॅटिक स्क्रीन बंद होईल. स्क्रीनवर येईल एक्झाम एंड. फक्त ओके करायचं संपला विषय. तुम्हाला कुठं एक्झाम झाल्यानंतर समजा तुमचं सर्व झाले. पूर्ण 4ही सेक्शन झाले. सर्व क्वेश्चन सोडवले तुम्ही. तर काही कुठं सबमिट वगैरे एक्झाम करण्याची गरज नाही. इथं हा सबमिटवाला ऑप्शन दिसतोय ना, तो पण करण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक टाईम संपलं, तर ते एक्झाम सबमिट होऊन जातं. काहीच करण्याची गरज नाही. ओके. तर हा झाला डेमो पेपर असा असतो. लँग्वेज चेंज कशी करायची कळालं आणि प्रत्येक कलर कोड पण मी तुम्हाला सांगितले कशाचा मीनिंग काय असतो. ओके. चला याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथं ग्रुपमध्ये जॉईन होऊन तुम्ही विचारू शकता तिथं काही डाऊट असेल तर. ओके.